नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हळदीच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू. 7 दिवसामध्ये चमत्कार दिसेल. माता लक्ष्मी तुमचं घर शोधत येईल. अचानक धनलाभ होईल. भूत प्रेत वाईट शक्ती, करणी बाधा, नजर दोष यापासून तुमच्या घराची तुमची कायमची सुटका होईल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये हळदीचा वापर हा खूप महत्त्वाचा मानला जातो. मित्रांनो, हळद ही शुभ शकुन मानली गेली आहे. मित्रांनो, हळदीला कुठल्याही पूजा असू द्या किंवा सण समारंभ असू द्या किंवा एखादे शुभ कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये त्या सण समारंभामध्ये हळदीचा वापर हा केलाच जातो. मित्रांनो, हळदीमध्ये दैवी गुण आहेत. तर मित्रांनो, अशा या सुवर्ण संपन्न हळदीपासून केला जाणारा एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बटनावर तुम्ही नक्की क्लिक करा. मित्रांनो, जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला संतान सुख हवं असेल, त्याचबरोबर तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळवून आणायचे असतील, तुम्हाला धनप्राप्ती पाहिजे असेल, पैसा पाहिजे असेल, श्रीमंती पाहिजे असेल, आयुष्य आराम पाहिजे असेल, तुमचं करिअर संबंधित काही समस्या असू द्या, त्या निवारण करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये हळद ही उपलब्ध असतेच. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा अन्य कुठल्याही डब्यात, काचेच्या डब्यात हळद तुम्ही नक्कीच ठेवलेली असेल. मित्रांनो, त्या हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे. मित्रांनो, जेणेकरून कोणी तुमच्या घरावर जादूटोणा, भूतप्रेत वाईट शक्तींचा प्रभाव किंवा करणी बाधा केली असेल तर त्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल आणि ज्याने कोणी हा प्रयोग केला आहे तो त्याचा प्रयोग त्याच्यावरच उलटला जाईल. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपले जे काही शत्रू आहेत ते आपल्याला त्रास देत असतात आणि ते आपल्यावर वाईट शक्तींचा वापर करत असतात. तर मित्रांनो, यापासून सुरक्षित राहण्यासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे. मित्रांनो, हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. तुम्ही घरामध्ये जिथे हळद ठेवता त्या डब्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 लाल मिरच्या ठेवायच्या आहेत. मित्रांनो, सुकलेल्या 4 ते 5 लाल मिरच्या आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या आपल्याला नेहमी ठेवायच्या आहेत. मित्रांनो, काही दिवसानंतर तुम्ही ह्या मिरच्या जेवणामध्ये वापरू शकता, पण नंतर लगेच त्या हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला नवीन 4-5 सुकलेल्या लाल मिरच्या नियमित हळदीच्या डब्यामध्ये ठेवायलाच पाहिजे. मित्रांनो, हा उपाय केल्याने तुम्ही व तुमच्या घरातील सदस्य वाईट शक्तींच्या प्रभावापासून दूर राहतील. तुमच्या घरावर कोणतीही वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही. घरामध्ये सकारात्मकता कायम राहील. मित्रांनो, जर तुम्हाला पैशा संबंधित, करिअर संबंधित, तुमच्या शत्रूंबद्दल अशा तक्रारी असतील, अशा समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुमच्या घरातील हळदीच्या डब्यामध्ये सुकलेल्या लाल 4 ते 5 मिरच्या नक्की कायम स्वरूपी ठेवा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.